भारतीय जनता पक्षाच्या धोरणांच्या विरोधात जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय कार्यालय अंबेजोगाई समोर तीव्र निदर्शने करण्यात आली। कॉम्रेड पोटभरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले असून मोठ्या संख्येने आंदोलनकर्त्यांचा यात सहभाग होता। यावेळी देशात दलित आणि मुस्लिमांच्या हत्या होत असल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच देशात जातीयवाद आणि सांप्रदायिकता वाढली असून ते थांबायला पाहिजे या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने लोकसभेच्या नंतर जे भाजपचं सरकार बावचळलेलं आहे त्यांनी परत एकदा दलित आणि मुस्लिमांना या देशामध्ये लक्ष करून त्यांच्या हत्या करायला सुरुवात केलेली आहे। पहिल्यांदा त्यांनी 7 जुलैला आसाममध्ये तथाकथित जे गोरक्षक आहेत, जे कधीच गायीची राखण करीत नाहीत पण तिचं दूध तूप खातेत मागू असे जे कोणी वर्ग आहे त्याने या देशात जातीयवाद आणि धर्मवाद सांप्रदायिकता वाढविलेली आहे। त्यांनी या झुंडी तयार करून त्या ठिकाणी 3 मुस्लिमांच्या तरुणांना अडवून रस्त्यावरती ठार केलं आणि त्यांच्यावरती गायीच्या तस्करीचा आरोप लावला। एवढंच नाही तर तामिळनाडूमध्ये जिथं भाजपाला पाय ठेवायला सुद्धा जागा नाही अशा ठिकाणी जे दलितांमध्ये आणि मुस्लिमांमध्ये जनजागृती होऊ लागलेली आहे, जी नवी चेतना त्यांच्यात क्रांतीची स्फुरण पेटलेला आहे, अशा तरुण अशा बीएसपीच्या अध्यक्षाला पी आर्मस्ट्रॉंग नावाच्या अध्यक्षाला, राज्याच्या अध्यक्षाला त्यांनी गोळ्या घालून त्यांच्या घरासमोर ठार केलं। या सर्व परिस्थितीचा आपण मुकाबला केला पाहिजे असं जाती अंत संघर्ष समितीचं मत आहे। आणि हे भेदरलेलं जे भाजपचं सरकार आहे त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की आत्ताशी कुठं तुमचं बहुमत कमी झालेलं आहे आणि या देशातून आणि भारतामधून कायमची तुमची कीड काढण्याची आमची जिम्मेदारी आहे, ही मागासांची जिम्मेदारी आहे, ही अल्पसंख्याकांची जिम्मेदारी आहे। ज्यांचा भारताच्या संविधानावरती विश्वास आहे ते लोक तुम्हाला या देशातून कायमचं संपवितील आणि ते काम या 5-10 वर्षामध्ये नक्कीच होईल असा जाती अंत संघर्ष समितीला विश्वास वाटतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, लाल सलाम।